फॅकल्टी क्रंच आहे ही गोष्ट सत्य आहे की आजच्या घटकेला समजा सीएचं कोचिंग किंवा कॅटचं कोचिंग किंवा AIEEEचं कोचिंग जर मला लातूरला करायचं असेल किंवा नांदेडला करायचं असेल किंवा जळगावला करायचं असेल तर मला तिकडे फॅकल्टी पाठवावी लागते. एवढ्या फॅकल्टीज नाहीच आहेत आपल्याकडे. बरोबर. आणि त्यामुळे एका फॅकल्टीने मी सगळीकडे जाऊ शकतो. सो नॅचरली आमची कॉस्ट कमी असते आणि त्यामुळे आम्ही कमी दरामध्ये हे शिक्षण उपलब्ध करू शकतो. तुम्ही एक्झाम्पलच द्यायचं झालं तर मी असं म्हणू शकेन की जवळजवळ 50% जी फी मुंबईत माझ्याकडे जर 40,000 असेल तर या कोर्सद्वारे फी करताना 15,000 ते 20,000 रुपये फीस असू शकते. एवढं कमी होऊ शकतं. मला वाटतं हे नक्कीच आपल्या सगळ्याच आर्थिक गणितांसाठी ही खूप चांगली बाब आहे. अशा पद्धतीने जर सगळ्यांचेच पैसे वाचत असतील तर नक्कीच उच्च शिक्षणाद्वारे मला नाही वाटत की कोणी यापासून वंचित राहील. आपल्यावर एक प्रेक्षक आहेत, काकर आहेत बीडवरून, पण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार, बोला. हॅलो मॅडम. हा, बोला. हा बीडमध्ये आहे का? नाही, बीडमध्ये नाही, पण बीडमध्ये होईल, काही दिवसात सुरू होईल. बीडमध्ये, औरंगाबादमध्ये आहे, जळगावमध्ये आहे. बीड एक्झॅक्टली बीडमध्ये आमचे प्रयत्न आहेत, चालू करण्याचे प्रयत्न आहेत. काही दिवसात होऊ शकेल, 15-20 दिवसात होऊ शकेल. काही लोकांची कॉन्टॅक्टमध्ये आहोत आम्ही. बरं, म्हणजे तुमचे फ्युचर प्रोजेक्ट सुद्धा आहेत. पण मला वाटतं सर आता त्यांनी प्रश्न विचारलाच आहे की बीडमध्ये तुम्ही म्हटलात नाहीयेत, पण तुमच्या फ्युचर प्रोजेक्ट्स विषयी आपण आणखी थोडंसं बोलूया. हरकत नाही. फ्युचर प्रोजेक्ट्समध्ये हे सॅटेलाइट जे आहे सध्या मी जसं म्हणालो तसं वी हॅव आमच्याकडे जवळजवळ 35 सेंटर्स आहेत ॲट प्रेझेंट. महाराष्ट्रातल्या विदर्भ सोडल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र पुष्कळसं कव्हर झालेलं आहे. विदर्भ थोडासा बाकी आहे. वी आर इन म्हणजे कर्नाटक आहे, काही सेंटर्स ओपन केले आहेत. गुजरातमध्ये स्टार्ट करतोय आम्ही. पहिल्यांदा आमचा उद्देश होता फक्त महाराष्ट्र कव्हर करण्याचा, पण आता बाहेरच्या राज्यांमधनं सुद्धा मागणी आहे सेंटरची. आम्ही तिकडे ओपन करतोय. तिकडे 31 मार्च 2011 पर्यंत 50 सेंटर होतील. 31 मार्च आणि बाय 31 मार्च 2012 ऍटलिस्ट 100 सेंटर्स होतील. या 2012 पर्यंत कमीत कमी 25,000 मुलांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील बाय या माध्यमातून. खूपच छान प्रयत्न आहे. तर आपल्यावर आणखी एक प्रेक्षक आहेत, कैलास आहेत. कैलास, विचारा आपला प्रश्न. नमस्कार. हॅलो मॅडम. बोला. सरांना मला एवढे विचारते की आपण उपग्रहाच्या माध्यमातून जे शिक्षण घेतात ते खूप चांगली स्तुती आहे, पण तू उपग्रहाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्षात यात काही फरक आहे का? उपग्रहाच्या चांगला प्रश्न आहे. उपग्रहाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष याच्यामध्ये काय फरक आहे का? कैलास, पिक्चर बघणं आणि नाटक बघणं याच्यात जो फरक आहे तेवढाच फरक राहील. प्रत्यक्ष क्लासमध्ये म्हणजे तुम्ही नाटक बघताय असं धरून चला आणि उपग्रहाद्वारे म्हणजे तुम्ही पिक्चर बघताय असं धरून चला. आणि ह्याच्यात फक्त जो शॉर्टकमिंग असेल ते ओव्हरकम करण्यासाठी त्यात एक प्लस पॉइंट म्हणजे शिक्षकांचा तुमच्याशी कॉन्टॅक्ट असतो, बोलू शकतात, तुम्ही डाऊट्स त्यांना विचारू शकतात. म्हणजे इंटरॅक्शन रेग्युलर आमची होत असते. कैलास, तुम्ही कुठून बोलताय? कैलासनी ते बोलत होते मुरबाडवरून. पण त्यांचं उत्तर मला वाटतं मिळालंय. खूप समर्पक आणि छोटंसं उत्तर होतं की नाटक आणि सिनेमा बघण्यामध्ये जेवढा फरक आहे, इफेक्ट तोच असतो. त्याचा जो शेवटी निर्णय असतो तो तोच असतो. मात्र हाच एवढासा फरक म्हणायला लागेल. आणखी काही विषयावर आपण आणखी काही बाबतीत इथे चर्चा करणार आहोत. त्याचा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि तो तुमच्या लक्षात आलेलाच आहे. उपग्रहाद्वारे कशा प्रकारे उच्च शिक्षण घेता येईल या विषयावर आपण बोलतोय आणि आयडियल क्लासेसचे प्राध्यापक वालावलकर आपल्याला इथे मार्गदर्शन करतात. तुम्ही सुद्धा त्यांच्या एवढ्या मोठ्या अनुभवाचा फायदा घ्या. 1002210110 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. सध्या आपल्याबरोबर सर ठाण्यावरून लीना आहेत. आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार लीना, विचारा आपला प्रश्न. हा, नमस्कार. माझा प्रश्न जगदीशजींना आहे की उपग्रहाच्या माध्यमातून उच्च शिक्षणाला कसा आतापर्यंत प्रतिसाद मिळतोय? लीना, प्रतिसाद डेफिनेटली चांगला आहे. मी क्वांटिफाय करू शकणार नाही की किती आहे, यामध्ये मी एवढ्यात क्वांटिफाय करू शकणार नाही. पण एक मात्र मी डेफिनेटली सांगू शकेन की कुठच्याही आमच्या विद्यार्थ्यांच्या तुम्ही जर प्रतिक्रिया बघितलीत तर प्रतिक्रिया तुम्हाला अतिशय सुंदर येतील. मुलांना खरोखरच हा जो एक्सपिरियन्स आहे, जो अनुभव आहे किंवा मुंबईतली फॅकल्टी तुमच्याशी इंटरॅक्ट करते, रेप्युटेड नावं, हाच अनुभव अतिशय जोरदार असतो. आणि मुंबईतल्या सगळ्या फॅकल्टीज प्लस त्यांचं स्टडी मटेरियल प्लस त्यांची लेवल, जी टीचिंग लेवल असते ती तुम्हाला कळून चुकते. आणि स्टुडंट्सचा हॅपीनेस, इनफॅक्ट तुम्ही त्यांच्याशी ज्यावेळी स्वतः इंटरॅक्ट करू शकाल त्यावेळी, लीना, व्हेरेवर यू आर, जवळपास तुझं जर सेंटर असेल तर तिकडच्या स्टुडंटशी भेटायला आणि त्यांची रिॲक्शन घ्यायला दॅट विल बी द बेस्ट वे. मी सांगून ते पटणार नाही.
किंवा तेवढं कन्व्हिन्सिंग नसेल, पण मुलांचे रिॲक्शन मुलांकडनं जर मिळतील तर दॅट विल बी ग्रेट. नक्कीच मला वाटतंय. सर थोडंसं आणखी एक मला असं विचारायचं होतं की नेमकी याची गरज कितपत आहे, कितपत हे युजफुल आहे असं म्हणू शकतो? ओके, थोडंसं स्टॅटिस्टिककडे जातो, म्हणजे फिगर्सकडे जातो. आपण सध्या भारतात असं सगळीकडे बोललं जाते की आपला जीडीपी ग्रोथ जो आहे तो 8.5% होतोय, 9% होतोय. आणि ज्यावेळी जीडीपी ग्रोथ वाढतो त्यावेळी बिझनेस ऍक्शन वाढते, बिझनेस ऍक्टिव्हिटी वाढते. आणि बिझनेस ऍक्टिव्हिटी वाढते त्यावेळी प्रोफेशनल्सची अतिशय गरज निर्माण होते. म्हणजे ज्यावेळी बिझनेस ऍक्टिव्हिटी वाढते त्यावेळी चार्टर्ड अकाउंटंट लागणार, इंजिनियर्स लागणार, डॉक्टर्स लागणार, हे सगळं लागणार. आता एवढे प्रोफेशनल तयार करणं ही गव्हर्नमेंटची गरज आहे. बरोबर. आणि त्यासाठी हायर एज्युकेशन सगळ्या लेवलपर्यंत पोहोचणं. हायर एज्युकेशन सध्या फक्त शहरांपुरतं सीमित आहे. फॉर एक्झाम्पल हे जे कोचिंग जे म्हणतोय, ज्या गोष्टी आम्ही शिकवतोय ते मुंबईत आहे, पुण्यात आहे, थोडंसं नागपूरमध्ये आहे. पण बाकीची एवढी गावं महाराष्ट्रातली डेव्हलप झालेली आहेत, सांगली आहे, सातारा आहे, नाशिक आहे, तिकडे हायर एज्युकेशन या कोचिंग एवढ्या लेवलपर्यंत पोहोचलेलं नाहीये. आणि हे जर कोचिंग गेलं नाही तर एवढे प्रोफेशनल तयार होणार नाहीत. बरोबर. स्टॅटिस्टिकली आय रिमेंबर एक कोटमध्ये की इंडियामध्ये साधारणतः 12% मुलं हायर एज्युकेशनकडे वळतात. हा नंबर पाहिजे साधारणतः 30 to 35% यामध्ये पाहिजे. तर जर एवढं ग्रोथ करायची असेल, एवढं पॉप्युलेशनने जर हायर एज्युकेशनकडे जावं असं जर आपल्याला वाटत असेल तर डेफिनेटली सगळ्या लोकांना हायर एज्युकेशन मिळावं, जास्तीत जास्त लोकांना हायर एज्युकेशन मिळावं ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे, सगळ्यांनी घेतली पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटने घेतली पाहिजे, आम्ही पण घेतली पाहिजे. इनफॅक्ट अगेन टू कोट अ फिगर, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटचं एक स्टेटमेंट होतं प्रेसिडेंटचं मागे की त्यांना 2 वर्षापूर्वी साधारणतः 5 लाख चार्टर्ड अकाउंटंटची गरज होती. 2 वर्षापूर्वी. ॲज ऑन टुडे म्हणजे आजच्या घटकेला सीएस नंबरमध्ये साधारणतः एक्झिस्टिंग चार्टर्ड अकाउंटंट इन इंडिया 1,70,000. बरं. एवढा गॅप आहे. आणि हा गॅप नॉट ओनली चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी म्हणा किंवा बाकीच्या प्रत्येक प्रोफेशन. अगदी सर, तुम्ही म्हणता तसं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणूनच मला वाटतं तुम्ही खूप मोठं सामाजिक कार्य हे करताय. आपल्याला एक प्रेक्षक आहेत सध्या, किरण आहेत कोल्हापूरवरून, आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार किरण, बोला. वाळवंकर सरांना प्रश्न आहे, आपलं सेंटर जर खाजगीरित्या सुरू करायचं झालं किंवा एखाद्या संस्थेमार्फत किंवा वैयक्तिकरित्या तर ते सुरू करता येतं का, आणि त्यासाठी काय पद्धत आहे की आपली संस्था ते सुरू चालू ठेवते? नाही, वैयक्तिकरित्या पण सुरू करता येतं. तुम्ही मला जर ईमेल केला तर त्याबद्दल मी तुम्हाला नीट माहिती देऊ शकेन. ईमेलवरनं माझा ईमेल आयडी तुम्ही तिकडे बघताच आहात, तर त्याप्रमाणे मी तुम्हाला कळवू शकेन की काय काय त्याची रिक्वायरमेंट आहे. जास्त काय हे मोठी टेक्नॉलॉजी नाहीये, परत मी सांगतोय की इट इज जस्ट टेलिव्हिजन आणि मोबाईल फोनमध्ये जेवढी सिंपल टेक्नॉलॉजी आहे, जेवढ्या सहजरित्या आपण ते वापरू शकतो तेवढ्याच सहजरितीने हे लेक्चर. मी काही टेक्नोक्रॅट नाही, मी खरं म्हटलं तर मी फक्त जातीचं शिक्षक. माझं काम फक्त शिकवणं. आणि ही टेक्नॉलॉजी जी आम्हाला टाटानेटने दिली आहे, टाटासारख्या कंपनीने दिली आहे, त्या टेक्नॉलॉजीमुळे जे आम्ही शिकवतोय ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं. आय एम नॉट डुईंग एनिथिंग ग्रेट. खरं तर सर, किरण यांचा जो प्रश्न आला त्याच्यावरून मला असं वाटलं की आपण खरं तर हे विद्यार्थ्यांसाठी आजच्या या व्यासपीठाचा उपयोग करणार होतो. मात्र असंही काही बिझनेस अप्रोचने लोक आपल्याला फोन करतात की आम्हाला सुद्धा असं जर सेंटर सुरू करायचं असेल तर काय करावं. मला वाटतं हा नक्कीच एक खूप चांगला सक्सेस तुम्हाला म्हणावं लागेल. नाही, हे खरोखरच गरज आहे. चांगलं बिझनेस प्रपोजल पण आहे, डेफिनेटली चांगलं बिझनेस प्रपोजल आहे आणि गरज पण आहे. आणि ही गरज आहे. इनफॅक्ट मी सुरू केलं त्यावेळी मला बिझनेस या दृष्टीने मी बघत नव्हतो. मी या दृष्टीने बघत होतो की माझ्या गावच्या मुलांना, इनफॅक्ट खरं सांगा थोडा वेळ असेल तर माझ्या मित्रानेच मला सांगितलं, बाबा तू चार्टर्ड अकाउंटंट झाला, माझ्या मुलाला सीए करायचं, आता काय करायचं सांग. तर त्याला मी काय उत्तर देणार होतो? त्याला सांगत एक तर सांगायचं होतं की मला मुंबईमध्ये पाठव किंवा मी तुझ्याकडे येतो. बोथ गोष्टी इम्प्रॅक्टिकल होत्या. मी त्याच्याकडे जाणं पण इम्प्रॅक्टिकल होतं, मुलाला मुंबईला पाठवणं पण इम्प्रॅक्टिकल होतं. टेक्नॉलॉजीने हेल्प केले आम्हाला, त्यामुळे आम्ही जाऊ शकतो. कुडाळमध्ये आता आम्ही सेंटर ओपन केलंय, कणकवलीमध्ये सेंटर ओपन केलंय, चिपळूणमध्ये सेंटर ओपन केलंय, मँगलोरमध्ये आहे, उडुपीमध्ये, सो मेनी प्लेसेस. तर त्यामुळे खरोखरच स्टुडंट्स आर बेनिफिटेड. खरं तर सर, आता मला काही थोडा वेळ आहे आपल्याकडे अजून. मला असं म्हणायचं की आता तुम्ही या लेवलला पोहोचल्या, आणखी तुम्हाला कशाची गरज आहे का? हा सेटअप आणखी पुढे तुम्हाला जेव्हा हा तुम्ही सुरू केलेला आहे, एका काय म्हणूया शोध जो हा लावलेला आहे, तर त्याच्यासाठी आणखी तुम्हाला काय वाटतं, काही गरजेचं आहे का? एज्युकेशनमध्ये मला वाटतं हे
पहिला मला असं म्हणायचं होतं की प्रत्येक प्रोफेशनने टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. तुम्ही इंजिनिअरिंग घ्या किंवा मेडिसिन प्रोफेशन घ्या, डॉक्टर प्रोफेशन घ्या, जे ज्या परीने बिझनेस त्यांची ऍक्टिव्हिटी चालली होती 10-20 वर्षापूर्वी आणि आजची ऍक्टिव्हिटीमध्ये खूप फरक आहे. वेगवेगळी मशीन्स आलेली आहेत. एज्युकेशनमध्ये हे फर्स्ट टाइम आम्ही टेक्नॉलॉजी वापरतोय. अदरवाईज एज्युकेशन हे डायरेक्टली स्टुडंट्स आणि टीचर्समध्ये इंटरॅक्शन होती. याद्वारे आम्ही इतर ठिकाणच्या स्टुडंटशी पण इंटरॅक्शन करतोय. तुम्ही जर आउट ऑफ इंडिया जाल, US UK मध्ये जाल तर तिथे पुष्कळचं सेल्फ लर्निंग आहे. आपल्याकडे सेल्फ लर्निंग असं अजून डेव्हलप झालेलं नाहीये. तर सेल्फ लर्निंग सुद्धा डेव्हलप होईल आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न असतील की ह्याला जोड, या सॅटेलाइटला जोड सेल्फ लर्निंगची द्यायची. तुमचं जे सामाजिक हा जो एक उपक्रम म्हणावा लागेल तो खूप चांगला आहे. तुमचं अभिनंदन. खूप खूप धन्यवाद तुमचे. मध्ये आपण इथेच थांबते. पाहत रहा झी 24 तास एक पाऊल. थँक्यू व्हेरी मच.